बघ, फोर्थ लेसन अल्जेब्रा, रेशो अँड प्रपोर्शन. यातला पहिला जो पार्ट आहे तो रेशो म्हणजे काय. रेशो दोन नंबर्सचा रेशो जेव्हा आपण लिहितो त्यावेळेस त्याचं नोटेशन आहे ए आणि दोन डॉट करतात मध्ये इज टू बी असं वाचतं. ए इज टू बी असं त्याचं रिडिंग करतं आणि त्याचं मिनिंग काय असतं तर ए अपॉन बी. ए आणि बी यांचा रेशो म्हणजे काय, ए अपॉन बी. सी इज टू डी हा रेशो म्हणजे काय सांगा, सी अपॉन डी. 10 इज टू 20 हा रेशो म्हणजे काय सांगा, 10 अपॉन 20. आणि याला रिड्यूस केल्यानंतर जो फॉर्म मिळतो तुम्हाला याला म्हणायचं रिड्यूस फॉर्म ऑफ रेशो 1/2 किंवा 1:2. रिड्यूस फॉर्म 1:2. आता प्रपोर्शनचा अर्थ इक्वॅलिटी ऑफ रेशोज. प्रपोर्शन मीन्स इक्वॅलिटी ऑफ रेशोज. जेव्हा दोन रेशोज इक्वल असतात तेव्हा त्यातले जे 4 नंबर्स असतात ना ते 4 नंबर्स प्रपोर्शन मध्ये आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे काय सांगतो लक्षात. ABCD are in proportion means ABCD are in proportion means A is to B हा रेशो हा C is to D या रेशोला इक्वल असतो किंवा A अपॉन B हा रेशो C अपॉन D या रेशोला इक्वल असतो. म्हणजेच A into D हा प्रोडक्ट AD इक्वल्स B into C म्हणजे BC. तो हा जो प्रोडक्ट आहे A into D याला म्हणतात प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम टर्म्स. एक्स्ट्रीम म्हणजे कडेकडेला असतं आणि या दोघांना म्हणतात प्रोडक्ट ऑफ मीन टर्म्स. मीन म्हणजे मधले टर्म्स. त्याला म्हणायचं प्रोडक्ट ऑफ मीन टर्म्स, त्याला म्हणायचं प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम टर्म्स. एडी इक्वल्स बीसी. तर हे नंबर्स मध्ये बघा 1, 2, 4 आणि 8 हे 4 नंबर्स प्रपोर्शन मध्ये 1, 2, 4 आणि 8 हे 4 नंबर्स प्रपोर्शन मध्ये आहे की नाही. कसं ओळखायचं. पहिल्या दोघांचा रेशो सांगा मला 1/2 किंवा 1:2. लास्ट 2 टर्म्सचा रेशो सांगा 4/8. रिड्यूस केल्यानंतर 1/2 काय ना हा पण दोन्ही रेशो सेम आहेत का बघा. म्हणजे हे 4 नंबर्स प्रपोर्शन मध्ये आहेत. व्हेन ABCD are in proportion the ratio of first 2 terms is always equal to ratio of last 2 terms. किंवा product of extreme terms is equal to product of mean terms. इथे बघा 1 into 8 8 4 into 2 8. एक्स्ट्रीम टर्म्सचं प्रोडक्ट 8 आहे, मीन टर्म्सचं प्रोडक्ट पण 8 आहे. हे दोघे इक्वल आहेत. त्याला म्हणायचं these numbers are in proportion. आता तुम्हाला याच्यात बरेच वर्ड प्रॉब्लेम असे येतील ज्याच्यामध्ये मी कायम कॉमन मल्टिपल एक्स नावाची कन्सेप्ट वापरेन. कॉमन मल्टिपल इज एक्स. तर हे काय असतं कॉमन मल्टिपल. जर दोन नंबर्स रेशो मध्ये दिले असतील तर बऱ्याचदा मी त्यांचं कॉमन मल्टिपल ते कशासाठी लिहिले असतं त्याचं कारण सांगतो लक्षात. समजा 50 रुपीज आहेत, 50 रुपीज आणि 2 स्टुडंट्सना द्यायचं आपल्याला 2:3 या रेशो मध्ये डिवाइड करायचं. काय करायचं 2:3 या रेशो मध्ये त्यांना ते डिस्ट्रीब्यूट करायचं. तर त्या प्रत्येकाला मिळणारी रक्कम काय असेल तर पहिल्या स्टुडंटला 20 रुपीज मिळतील आणि पुढच्या स्टुडंटला 30 रुपीज मिळतील. असे म्हणून दोघांना 50 रुपीज मिळतील. आणि जर तुम्ही त्या 20 आणि 30चा रेशो घेतला तर तो 2:3 येतो की नाही बघा. बघा मी काय सांगितलं 50 रुपीज मला 2 स्टुडंटना या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. कोणत्या रेशो मध्ये 2:3 या रेशो मध्ये मला डिस्ट्रीब्यूट करायचं. मग एका स्टुडंटला 20 रुपीज मिळतील, दुसऱ्या स्टुडंटला 30 रुपीज मिळतील. असे मिळून दोघांना 50 रुपये मिळतील. पण जर नंबर 20 आणि 30चा जर मी रेशो घेतला तर 10 2 जा 10 3 जा म्हणजे रेशो 2:3 आहे. आता या रेशोचं एक सर्टन मल्टिपल ह्याच्यात आहे ज्याला मी कॅन्सलेशन केलं बघा. तो नंबर 10 होता की 10. तर या रेशोचं 10th मल्टिपल म्हणजे त्यांना मिळणारी रक्कम. या रेशोचं 10th मल्टिपल म्हणजे त्या दोघांना मिळणारी रक्कम आहे. हे जे 10th मल्टिपल आहे याला कॉमन मल्टिपल म्हणतात. आणि जे मी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये एक्स अझ्युम करणार. काल सुद्धा आपण एक 2:3:4 असं काहीतरी अँगल्सचा रेशो बघतो. कालच झाला होता काल. पण मी एक अँगल त्यातला 2x घेतला होता, पुढचा अँगल 3x, पुढचा अँगल 4x.
हे जे आपण घेतलं होतं त्याची कॉमन मल्टिपल आहे. कॉमन मल्टिपल ते कसं असतं, काय असतं बघा लक्षात. ते 10th मल्टिपल आहे हे शोधण्यासाठी आपण त्याला कॉमन मल्टिपल घेतो. समजा 2 स्टुडंटना आपण 2:3 रेशोमध्ये पैसे देणार आहे, तर एका स्टुडंटला पहिले 2x मिळतील, दुसऱ्या स्टुडंटला 3x मिळतील, दोघांना मिळून किती रुपये मिळतील? 50 रुपये, 50 रुपये. ऍडिशन 5x इज इक्वल टू 50. 5 ने डिवाइड केल्यानंतर x इज इक्वल टू 10. हेच ते कॉमन मल्टिपल जे पहिल्या स्टुडंटला 2x रुपये देणार आहे, म्हणजे 2 into 10 म्हणजे 20 रुपीज देणार आहे. आणि दुसऱ्या स्टुडंटला 3x देणार आहे, म्हणजे 3 into 10 म्हणजे काय येणार आहे. तर हा एक प्रकार तुम्हाला बऱ्याचदा येईल कॉमन मल्टिपल. ते काय असतं लक्षात आलं का बघा, एक्झाम्पल लक्षात आलं. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कॉमन मल्टिपल शोधावं लागतं. पुढची टर्म ते म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला रेशो रिड्यूस करायचा असतो, रिड्यूस किंवा 2 टर्म्स मध्ये मग तुम्हाला रेशो घ्यायचा असतो, तेव्हा दोन्ही टर्म्स जे असतील, दोन्ही टर्म्स त्यांचे युनिट्स सेम असावे लागतात. त्यांचे युनिट्स काय असावे, त्याशिवाय तुम्हाला त्यांचं रेशो रिड्यूस वगैरे करायला येत नाही किंवा रेशो घेता येत नाही. जेव्हा सेम युनिट्स असतात तेव्हा तुम्हाला ऍक्च्युअली रेशो खरा पर्पज रेशोचा काय माहिती का, कंपॅरिझन हा खरा पर्पज आहे रेशोचा. पर्पज म्हणते मी कंपॅरिझन. समजा असं एक्झाम्पल दिलं की 2 मी एखाद्या युनिट टेस्टचा किंवा टर्मिनलचा रिझल्ट लागला, एखाद्या सब्जेक्टचे मार्क्स शाळेत तुम्हाला सांगितले, आणि जर मी आणि तू एका वर्गात आहे, फॉर एक्झाम्पल आम्ही दोघे एका वर्गात आहे, मी जर असं म्हटलं की माझा आणि तुझे मार्क्सचा रेशो 1:2 आहे, माझे मार्क आणि तुझे मार्क यांचा रेशो काय सांगा, 1:2 आहे. याचा अर्थ काय झाला माहिती का, की जर मला 10 मार्क पडले असतील तर त्याला 20 पडले, मला 40 पडले तर त्याला 80 पडले, मला 50 असेल तर त्याला 100 पडला. म्हणजे शेवटी मी हे कंपॅरिझनसाठी वापरलं की नाही, म्हणजे मी ढ आहे तो हुशार आहे असा अर्थ झाला की एक्झाम्पल झाले, असा अर्थ झाला की नाही सांगायचा. पर्पज असतो कंपॅरिझन. मग कंपॅरिझन करताना युनिट सेम पाहिजे. एक उदाहरण दिलं, असंच एक्झाम्पल, आम्ही दोघांनी रेस लावली किंवा आता ह्याला घेतो रेस मध्ये, कारण तू माझ्यासारखा चर्चा आहे. आम्ही दोघांनी रेस लावली, रेस पळायची रेस लावली. एक सर्टन डिस्टन्स आम्हाला इथनं एवढ्या इथपर्यंत जायचं, मार्केटपर्यंत तिकडे जायचं, आणि याला नाही याला फक्त 80 मिनिटं रेस कव्हर करायची, फक्त 80 मिनिटं लागली ह्याला, आणि मला म्हणतो 1 तास 20 मिनिटं लागले सगळं कव्हर करायला. मला किती वेळ लागला? 1 तास 20 मिनिट. कोण उशिरा पोहोचला असेल आम्ही दोघे एकाच वेळेला पोहोचले असेल. कारण युनिट्स जेव्हा तुम्ही सेव्ह करायला जाल ना, मला 1 तास 20 मिनिटं लागले म्हणजे काय झालं सांगा, 80 मिनिटं लागली मला, पण त्याला पण 80 मिनिटं लागली. म्हणजे काय झालं सांगायचं, युनिट सेव्ह केल्यानंतर तुम्हाला कंपॅरिझन करायला सोपं झालं की नाही सांगा. ज्यावेळेस तुम्हाला असं सांगतात फाइंड द रेशो ऑफ 5 किलोमीटर आणि 700 मीटर यांचा रेशो करा, तर हे 5 किलोमीटरला तुम्ही 5000 मीटर करून घ्या, हे आहे तसे 700 मीटर ठेवा, आणि मग या दोघांचा रेशो द्या. युनिट सेम झाल्यानंतर रेशो द्या. लक्षात आलं सगळ्या पाठ तुम्हाला? तर एक्सरसाइज 1 पण काय नंबर आहे बघा, एक्सरसाइज 4.1 फर्स्ट क्वेश्चन. नाही आता ह्याच्यातलं हा सगळ्यांनी लक्ष द्या. ह्याला टेबल्स थोडेफार तुम्हाला चांगले कॅल्क्युलेशन करायचं. फ्रॉम द फॉलोइंग पेअर ऑफ नंबर्स फाइंड द रिड्यूस्ड फॉर्म ऑफ रेशो ऑफ द फर्स्ट नंबर टू द सेकंड नंबर. From the following pairs of numbers, find the reduced form of the ratio of the first number to second number. मी फक्त एक एक्झाम्पल दाखवणार, सगळे एकसारखे असतात. 70 आणि 60 असे 2 नंबर दिले. मग आता यांचा रेशो पाहिजे तुम्हाला. तर देअर रेशो इक्वल्स 70:60. मग याचं 72/60. कॅन्सलेशन करताना तुम्ही 2 चा वापर करा, 3 चा 4 चा करा, तुम्हाला पाहिजे तसं करा. हा म्हणजे प्रत्येकाचा प्रश्न आहे. ज्याला टेबल चांगले तर त्याला डायरेक्ट येतं. 12 6 72 आणि 12 5
60 6/5 नाही ज्याला जमत त्यांनी 2 न 3 न असं करत करत रिड्यूस करत जायचं शेवटी आन्सर तेच होतं वेगळं तर काही येत नाही फायनल आन्सर आलं 6:5 या प्रकारे राहिलेले 2 क्वेश्चन्स तुमचे तुम्ही कंप्लीट करायचे नंतर ना आता याच्यात सेकंड क्वेश्चन जो आहे ना सेकंड क्वेश्चन हे मी म्हटल्याप्रमाणे युनिट्स सेम करून सोडवायचे प्रॉब्लेम युनिट सेम करून मुळातच सेम असतील तर प्रश्न नाही पण जर सेम नसतील तर आपल्याला ते सेम करून घ्यावे लागतात उदाहरणार्थ पहिला बघा 700 रुपीज आहे रुपीज आणि 308 पण काय झालं रुपीज तिथे युनिट सेम आहेत की नाही सांगा हो रेशो ऑफ काय विचारलंय फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड विचारलंय का सेकंड क्वांटिटी टू फर्स्ट विचारलंय याचा ते पण नीट वाचायचं ना परीक्षेत फसवतात सेकंड टू फर्स्ट विचारतात तर नीट वाचायचं ना आता इथं फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड क्वांटिटी विचारतात मग आता बघा रेशो सांगा 700 is to 308 700 upon 308 आता समजा मी पहिल्यांदा 7 होते का चेक करून बघतो 7 ने रिड्यूस होते का 700 जायचं 7 4 चा 28 2 7 4 चा 28 झाला बघा 7 4 नव्हते का बघूया आपण 4 11 आणि 4 25 टेबल स्मार्ट असले की सगळे आले काय अडचण नसते फायनल आन्सर आले 25:11 हे तुमचं रिड्यूस्ड फॉर्म लक्षात आलं का बघा सगळ्यांना नेक्स्ट सेकंड नंबर बघा 14 रुपीज आणि 12 रुपीज 40 पैसे 40 पैसे आता इथं बघा रुपीज पैसे आणि नुसते रुपीज आहेत मग आपण सगळ्यांना पैसेमध्ये कन्वर्ट करूया मग आता पहिल्यांदा सुरुवात अशी करायची आहे बघा 14 रुपीज इज इक्वल टू 1400 पैसे 12 रुपीज 40 पैसे इज इक्वल टू 12 रुपीज चे किती झाले 1200 पैसे झाले आणि प्लस नुसते इज इक्वल टू 1240 पैसे आता तुम्हाला या दोघांचा रेशो पाहिजे मग रेशो इक्वल्स 1400 इज टू 1240 आता रिड्यूस करायचं आपल्याला 1240 कॅन्सल झाले त्याच्यानंतर आता 6 नाही 4 3 ला 12 4 न करून बघूया 4 3 ला 12 4 नंतर 4 4 3 ला 12 4 5 ला 10 फायनल आन्सर 35 इज टू 31 हे रिड्यूस काही होणार नाही झालं तर अजून केलं असतं मी या प्रकारचे मला क्वेश्चन्स त्यातले सोडवायचे आता तुम्ही एखादा त्यातला वाचून बघून सांगा सर मी त्यातला थर्ड फोर्थ फिफ्थ कुठला करून पाहिजे सांगा हात वर करायचं नाही सांगायचं बडबडायचं नाही पाच लिटर मिलीलिटरचं कसं करायचं असतं रे 1 लिटर म्हणजे काय सांगा 1000 मिलीलिटर 1000 मिलीलिटर त्यानुसार सर्व इयर्स आणि मंथ्स मध्ये काय असतं रे 1 वर्ष म्हणजे 12 महिने मग 3 वर्ष म्हणजे 36 महिने एवढं सोपं सांगा त्या 1 to 6 मध्ये मी कुठला करून दाखवायचा तुम्हाला सांग पहिले गरलस चला सर सांगा सर बापरे लई अवघड विचारायचं तुम्हाला 3.8 kg and 1900 ग्रॅम आता केजी चे ग्रॅम करण्यासाठी 1000 ने मल्टिप्लाय करतात 1 kg म्हणजे 1000 ग्रॅम 3.8 kg ला 3.8 इंटू काय करायचं 1000 आता मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा 38000 येणार पण एक डिजिट सोडून डेसिमल पॉइंट आहे म्हणजे काय आहे सांगा 3800 ग्रॅम आणि 1900 ग्रॅम मुळातच आहेत त्याला काही बदलायची गरज आहे का नाही ना मग रेशो आता काढूया आपण सांगा रेशो याचा याच्याशी पाहिजे ना म्हणजे 3800 ग्रॅमचा कोणाशी पाहिजे 1900 ग्रॅमशी अपॉन 1900 दोन 0 कॅन्सल 19 वन 19 19 टू द 38
कुठला प्रॉब्लेम अवघड वाटतो तुम्हाला याच्यामध्ये? मिनिट्स आणि सेकंड मध्ये 1 मिनिट मध्ये काय 1 वर्ष म्हणजे किती महिने? 3 वर्ष म्हणजे किती महिने? आणि वर्ष काय असेल ते परत मंथ्स घ्यायचे. 40 मंथ्स आहेत ते पहिले. किती सोपं आहे रे. पुढचं 12 ना, पण 12 फाय 60. 60 प्लस 60 आहे. दोन्ही मंथ्स मध्ये जरी आता दोघांचा रेशो द्या. अरे कुठल्या पण येणार आहे, इतकं सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 पाहायचं नाही, बोलायचं नाही याची बात. Question number 3. Express the following percentages as ratios in reduced form. हे percentage जे दिले ना ते तुम्हाला reduced form मध्ये कन्वर्ट करायचं आहे. पहिला आहे तुमचं 75:100 is equal to 75/100. 25 3s are 25 4s. Final answer 3/4. त्यातला थर्ड क्वेश्चन 6.25% म्हणजे 6.25 अपॉन डेसिमल पॉइंट जर मी इथला काढून टाकला यातला तर खाली 2 झिरो आणखी वाढणार की नाही? म्हणजे 100 न मल्टिप्लाय करणार. 625 अपॉन 100 न मल्टिप्लाय केलं वर खाली दोन्ही वरचा पॉइंट सरकला. 25 जा 625. 25 4 जा 25 1 जा 25 15 राहिले. 25 6 जा म्हणजे आन्सर आलं 1:16. फायनल आन्सर किती आलं? 1:16. .64% म्हणजे 0.64 अपॉन 100. डेसिमल पॉइंट आपण काढला जर त्यातला तर 100 आणि परत 100 आणि 2 डिजिट जायला पाहिजे. वर खाली 100 ने मल्टिप्लाय करा. खाली वर 100 ने वर मल्टिप्लाय केले की 2 डिजिट राईट साइडला गेले. खाली मात्र 100 ने मल्टिप्लाय केल्यावर 2 झिरो वाढले. तर कॅन्सलेशन करा. 4 16 425 वरचे 2 4 4 चा 16 4 6 चा 24 4 2 चा 8 4 5 चा 20. आता हे मात्र रिड्यूस होत नाही. इथं आहे तसं रे. जरा डायरेक्ट क्वेश्चन नंबर 5 बघा बरं का. मुद्दाम क्वेश्चन नंबर काय बघायचा आपल्याला? 5. 4 सोडून द्यायचा. कन्वर्ट द फॉलोइंग रेशोज इनटू पर्सेंटेज. कुठलाही रेशो दिला आणि तुम्हाला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करा असं म्हणलं की त्याला फक्त 100 ने मल्टिप्लाय करायचं. कुठलाही रेशो दिला आणि त्याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करा म्हणलं की 100 ने काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. पहिला नंबर बघा 15:25 हा रेशो दिला. मग तुम्हाला पर्सेंटेज पाहिजे ना. पर्सेंटेज 15/25 इंटू 25 म्हणजे 60%. हे त्याचं पान. आता तुम्ही ह्याला जर परत रिड्यूस केलं की त्याचा आन्सर एवढे म्हणजे आता 60% चा अर्थ काय सांगाल? 60/100 60 0 0 कॅन्सल केले. 2 3 आणि 2 5 काय आन्सर आलं? 3/5 म्हणजेच किती आलं? 3:5. आपण बघा रेशो 3:5 मध्ये हो 3:5 दिसला. 2 + 1 3 झाले आणि इकडे 5 दिसले झाले. 2 3:5 असं नसतं गेलं. हा 5 3 चा 15 5 5 असं असतं. 3:5 हाच तो रेशो काही वेगळा नाही. समजलं की नाही? त्यातला 4th क्वेश्चन त्यातला 4th. एखादा रेशो देतील तुम्हाला त्याला काय करायचं? आपल्याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं. मग काही नाही 100 ने मल्टिप्लाय करायचं. आताच सांगितलं ना 546 अपॉन 600 हा तुम्हाला रेशो दिलाय. काय दिलाय हा? मग आता पर्सेंटेज पाहिजे ना तुम्हाला. मग त्या रेशोला 100 ने मल्टिप्लाय करा. 2 2 0 कॅन्सल. आता होत असलं तर डिवाइड करा. 6 9 चा 6 बनवा 91%.
काही अडचण आहे का बघा? नाही ना? क्वेश्चन नंबर 6 बघा. जेवढे होतील तेवढे 5 मिनिटात, कारण तुमची तुम्हाला टेस्टला पण वेळ पाहिजे बरोबर. The ratio of ages of Abha and her mother is 2:5. At the time of Abha's birth, her mother was 27. Mother's age was 27 years. Find the present age of Abha and her mother. मला सांगा अभा आणि तिची आई यांचा आत्ताचा रेशो काय सांगा एजेस? 2:5. The ratio of present ages of ABHA, Abha and her mother is equal to 2:7. 2:5. मग नेहमीप्रमाणे त्यांचं कॉमन मल्टिपल एक्स, जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं काय असतं कॉमन मल्टिपल. लेट देअर कॉमन मल्टिपल बी एक्स. मग एज ऑफ अभा 2x years. अभाचं एज 2x years आणि मदरचं एज काय असणार आहे? एज ऑफ मदर 5x years. आता कंडिशन तरी काय दिली आहे? अकॉर्डिंग टू कंडिशन असं म्हणायचं. त्या मुलीच्या जन्माच्या वेळेस आईचं वय 27 वर्ष होतं. त्या मुलीच्या जन्माच्या वेळेस आईचं एज किती होतं? आता मी एक एक्झाम्पल देतो हे कळण्यासाठी. बरं, हे एक्झाम्पल तुम्हाला फक्त कळण्यासाठी. समजा बरं का, असं समजा एक्झाम्पल म्हणून आत्ता माझं एज म्हणजे फादरचं एज आता 40 years आहे असं समजा. आणि माझ्या मुलाचं एज, माय सन इज 10 years old. मी 40 वर्षाचा आहे आता आणि माझा मुलगा आता 10 वर्षाचा आहे. तर मुलाच्या जन्माच्या वेळेस मी किती वर्षाचा होतो? 30 चुकलं, लक्षात ठेवा. 30 चुकलं. 40 - 10 years होतो मी, लक्षात ठेवा. किती वर्षाचा होतो मी? 40 - 10 years. आता तिथं मदर आहे त्याच्या आणि त्याची डॉटर आहे इथं, है ना? मदर समजा आता 40 वर्षाची असेल आणि तिची डॉटर समजा जर 10 years असेल, तर त्या मुलीच्या जन्माच्या वेळेस आईचं एज किती होतं सांगा? 40 - 10. मग आपल्या क्वेश्चन मध्ये आता मदर किती वर्षाची आहे? मदर किती आहे? डॉटर किती आहे? मग मुलीच्या जन्माच्या वेळेस आईचं वय किती असेल? 5x - 2x. 3x म्हणायचं नाही, 5x - 2x असेल. आणि ते एज त्यांनी सांगितलं किती आहे? वाचा. अकॉर्डिंग टू कंडिशन 5x - 2x इज इक्वल टू, आता डिफरन्स सांगा 3x. बरोबर, 3x इज इक्वल टू 3 ने डिवाइड केल्यानंतर x इज इक्वल टू 9. आता x 9 मिळाल्यानंतर तुम्हाला एज ऑफ अभा मिळेल. एज ऑफ अभा सांगा किती? एज ऑफ अभा 2x म्हणजे 2 × 9 18 years. मुलगी 18 वर्षाची आहे आणि मदर किती वर्षाची आहे बघा? एज ऑफ मदर किती आहे? 5x म्हणजे 5 - 9 45 years. आणि चेक करा मुलीच्या जन्माच्या वेळेस काय झालं असेल बघा. मुलीच्या त्या जन्माच्या वेळेस आईचं वय किती असलं पाहिजे बघा, तेवढं मायनस करून बघा. 45 मध्ये 18 मायनस मागे जावं बघ. त्या मुलीच्या जन्माच्या वेळेस त्यांचं एज होतं की नाही? ज्या प्रकारे क्वेश्चन सोडवायचे असतात, सोल्युशन नंतर त्या ऍपमध्ये बघून व्यवस्थित घेऊन